रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुलला से पतंगे, काय भुलला से पतंगे, काय भुलला से पतंगे। रंगे रंगे येन वाढवा काय भुलला से पतंगे, काय भुलला से पतंगे, काय भुलला से पतंगे। शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरिते अभिलाष धने, अभिलाष धने, धरते अभिलाष धने। शरीर जायाचे ठेवणे, धरिते अभिलाष धने, धरिते अभिलाष धने, नोहे तुझा परिवार द्रव्यतारा क्षण भंगुर, शरीर जायाचे ठेवणे, धरते अभिलाष धने। शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे। अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोदरा, तुका उदरा, तुका म्हणे विठोदरा। अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा। शरीर जायाचे ठेवणे, धरती अभिलाष धने, धरती अभिलाष धने, धरती अभिलाष धने। विठोबा रखुमाई हा टाळकरी रंगी रंगी रे श्रीरंगे, रंगी रंगी रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगी रे श्रीरंगे, रंगी रंगी रे श्रीरंगे, रंगी रंगी रे श्रीरंगे। रंग रंग रे श्रीरंग, रंग रंग रे श्रीरंग, रंग रंग रे श्रीरंग। काय फुलला सी पतंगे, काय फुलला, काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी, काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे। शरीर जायाचे ठेवणे, ठेवणे शरीर जायाचे ठेवणे, काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे। शरीर जायाचे ठेवण, शरीर जायाचे ठेवण, धरती अभिलाष धने, धरती अभिलाष धने, धरती अभिलाष, धरती अभिलाष
धरती अभिलाष धनी काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिते अभिलाष झने नोहे तुझा हा परिवार द्रव्य दाराक्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिती अभिलाष जने अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे धरिती अभिलाष जने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाग्रं जपारागबिंबा कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथमा नामा पांडुरंगा करू प्रथमा नामा पांडुरंगा करू पांडुरंगा टाळ वाजवा टाळकरी हा जोरात
दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गिनवडवा मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजवानरयुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती रंगी रंगे रे श्रीरंगे थोडासा इको राहू द्या आवाज रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिती अभिलाष जने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन निरूपणा करता कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट संत श्रेष्ठ श्रीमद श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मानव देहाला आलेल्या प्रत्येक माणसाला उपदेश करणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी विठ्ठल किती गोड अभंगाचा अर्थ आहे महाराज अतिशय साधा सरळ आणि अतिशय सोपा आहे महाराज म्हणतात गड्या हो मृत्यू लोकात आला आणि इथं आल्याच्या नंतर विषय सुखाच्या रंगात रंगायला लागला अरे अधोगतीलाच असा जीवनाचं सार्थक व्हावं वाटतं का नाही आणि जर वाटत असेल तर विषयात न रंगता रंगा पण कुठे रंगात रंगी रंगी रे श्रीरंगे जगाचा एकमेव पांडुरंगाचा रंग असा आहे ज्याच्या रंगात रंगणला बाबा काही नवची वाया गेले पण कधी जे जे हरिरंगी रंगले काही वायाला जात नाही बाकीच्या विषयातल्या रंगामध्ये रंगलं तर संपूर्ण देहाची अधोगती आहे पण परमार्थाच्या रंगामध्ये जो जो रंगला त्याच्या जीवनातला तुकडा वायाला जात नाही ही परमार्थाची देवाच्या रंगाची ताकद आहे विषय सुखाला भुलू नका जसा पतंग भुलला तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं तुम्ही आम्ही भुलावं नाही पतंग नावाचा किडा माहिती का बाया तुम्हाला ते दिव्याभोवती पतंग म्हणजे दिदी अशी पतंग उडवायची नाही ते दिव्याभोवती गिरट्या मारतं बघाय त्या दिव्याला स्वतःचं सर्वस्व मानतं त्या दिव्याभोवती एवढ्या गिरट्या मारतं त्याच्या पलीकडं त्याला स्वतःचं अस्तित्व जाणवतच नाही काम 2 करतं काय त्या दिव्यावरती झडप मारतं एक तर दिवाही विजवतं आणि दुसरं म्हणजे स्वतःचाही नाश करून घेतं पतंगादिपी आलिंगन ते त्यासी अचूक मरण ज्ञानोबरांची भाषा ते मरण आहे त्याला कळतंय विषयात गुंतलं तर मरण आहे पण तरी सुद्धा माणूस तिथंच जातो त्या पतंगासारखं तुमचं आमचं झालं म्हणून आशे बोलू ना या विषयात गुंता गुंता ज्यांना आपलं म्हणायला लागलो ज्यांच्या सोबत आपण गुंतत राहिलो आयुष्यभर त्यांच्या सोबत काढायची स्वप्न पाहिली याच्यातलं आपलं कोणी नाही नो हे तुझा हा परिवार द्रव्य दाराक्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिती अभिलाष जने मग आमचं कोणी आपला एकच आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरिती अभिलाष जने विठ्ठल या अभंगाचा साधा सरळ सोपा अर्थ स्पष्ट केला किम निमित्तानं कीर्तने कशा निमित्तानं हे नियोजन सगळ्यांना माहीत आहे पण वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने याला स्पर्श करून जायचा तो म्हणजे असा आपल्या या इंदापूर नजीक असणारी ही करेवाडी व या करेवाडीतील असणारी एक आदर्शवत माता व समस्त असणारा हा आदर्शवत करे परिवार त्याच्यामधील असणारी आदर्शवत माता कैलासवासी प्रयागाबाई महादेवजी करे या आजीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या करी परिवाराचे जमलेले समस्त आप्तिष्ट नातेवाईक सगळे सोयरे व करीवाडीतील पंचकृषीतील ग्रामस्थ मंडळी दुःखांकित अंतकरणानं आजीला देवानं आजच्या दिवशी योग्य सद्गती द्यावी ही सद्भावना अंतकरणात बाळगून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रत्येक माणूस या ठिकाणी जमला म्हणून आजचा करे परिवाराचा प्रतिनिधी मी आहे म्हणून या परिवाराच्या वतीनं बुवा प्रथमतः तुम्ही जमलेल्या प्रत्येकाचं आधी आभार व्यक्त करतो बा विचार केला
तर एखादा जीव गेला तर त्याच्या पाठीमागं दुःख होणं साहजिक आहे, नाही असं नाही. आपल्याकडं एकच आहे, आपण फक्त प्रार्थना करू शकतो, देवा यांना दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ, देवानं त्यांना चांगली सद्गती देऊ. पण एक माफी मागून वाक्य बोलू का आई? आपल्याकडे एक म्हण आहे बघा, ताई, ज्याचं जळतं त्याला कळतं. मुळात दुःखाची तीव्रता जेवढी यांच्या पाठीमागच्या परिवाराला आहे, कदाचित तेवढी तुम्हाला आम्हाला नाही. आपण फक्त सहभागी होण्यासाठी आलो. म्हणून आजीला सद्गती मिळावी ही सद्भावना बाळगायची, भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची. या समस्त परिवारानं केलेलं गोड अशा पद्धतीचं नियोजन आईच्या उपकारातून उतराई होता यावं. होता तर येत नाही, पण प्रयत्न तर करू शकतो. मग तो प्रयत्न करण्याचा छोटेखानी प्रयत्न त्यांच्या समस्त असणाऱ्या करी परिवारानं केला. त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा असेल श्री मोहन महादेवजी करे असतील, त्याचबरोबर त्यांच्या मुली असतील, त्याच्यामध्ये पद्मिनीताई गणपतजी मांढरे असतील, त्याचबरोबर इंदुबाई महादेवजी बंडगर असतील, त्याचबरोबर असणाऱ्या सुनबाई मंगल मोहनजी करे असतील, नातू असतील श्री दादासो मोहनजी करे, अनिल मोहन करे, आणि नाते त्याच्यामध्ये मनीषाताई महादेवजी शेंडगे. समस्त असणारा हा करे परिवार पांढरे बंडगर शेंडगे व समस्त असणारे या परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे या ठिकाणी आलात. सद्गती मिळावी ही सद्भावना व्यक्त करताय. पण देव भगवान परमात्मा सद्गती त्यांना चांगली देतो बाबा ज्यानं जीवनभर चांगली कर्म केली. कदाचित आजीचा जो जीवनभराचा प्रवास आहे त्याच्यामध्ये आजीनं जे जे कर्म केली त्या कर्मानुरूप आजीला गती आहे. आपण ठरवू शकतो. कदाचित हे पाठीमागे जे विधी होतात, काकांच्या माध्यमातून ताई तर्पणाचा विधी झाला, हे शास्त्र सांगतं हे करावं लागतं. मग ते केलं किंवा न केलं, जे गेले त्यांचं काही बिघडत नाही. पण आमचे महाराज म्हणायचे की पाठीमागच्यांचं बिघडल्याशिवाय राहत नाही. हे कदाचित मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, ते मुक्त अवस्थेला गेले पण कदाचित त्यांचा निर्धार केला, त्यांच्या अनुषंगानं काही कर्म केली तर त्याची पुण्य आपल्याला लागतं, गेलेल्या जीवात्म्याला लागतं व त्यांची दोषातून मुक्तता होते. याच्यासाठी समस्त विधी. लोकांनी थोतांड म्हणण्याचा प्रयत्न केला तर माझ्या मते तर थोतांड नाही. बऱ्याच जणांना भ्रम होतो बरं का. महाराज असला धंदा करायची काय गरज आहे? उगं काका बोलवायचा, बुवा बोलवायचा, टाळकरी बोलवायचा, हे तर धंदा झाला ना. म्हणले तुमची पाकिटं द्यायची म्हणजे हे काका लोकांचा आणि बुवा लोकांचा घर भरायचा धंदा झाला. याच्यात काय नक्की फायदा काय? हे असलं थोतांड करायची गरज आहे. याला थोतांड म्हणायचं नाही. हे पिढीजात चालत आलं बाबा. हे जास्त प्रमाणात आत्ता झालंय, पण याच्या आधीपासून वर्षश्राद्ध होतेच ना. भगवान परमात्म्यानं गरुडाला जे विधी सांगितले, गरुडा तुला वाटतं तुझी आई चांगल्या योनीमध्ये जावी व त्या योनीमध्ये तिला सुखाचे भोग मिळावे, याच्यासाठी काही विधी सांगतो, ते केले तर ते तिला चांगली गतीही मिळेल व तिला त्या गतीमध्ये सुखाचे भोगही मिळतील. याच्यासाठी भगवान परमात्म्यानं बाबा काही विधी सांगितले. ते शास्त्रानं गरुड पुराण नावाच्या आधारानं तुम्हाला आम्हाला सुपूर्द केले. मग त्याचा आधार घेऊन हे काका तर्पणाचा विधी करतात. तुम्ही आम्ही मंडळी इथं भगवान परमात्म्याच्या नामाचा जप करतो. हे थोतांड नाही महाराज. थोतांड आहे नाही असं नाही. कोणतं थोतांड मी सांगून जातो तुम्हाला. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत ताई जेवढं थोतांड आहे तेवढं मी म्हणतो, बाकी कुठंच नसं. तुमच्या कधी पद्धत आहे का नाही मला माहिती नाही. तुमच्या कधी बुक्क्याची रांगोळी काढतात का? बुक्क्याची रांगोळी आहे का तुमच्याकडं? मी सांगतो तुम्हाला कधी असते ते. एखाद्या जीवाला डाग दिला म्हणजे स्मशानात जाऊन आपण अग्नी दिला. घरी आल्याच्या नंतर आमच्याकडं काही म्हाताऱ्या बाया मिळून रांगोळी काढतात. तुमच्या खरं असं आहे का? असं नाही. तुम्ही आजारी आहे का? मग टेन्शनमध्ये बसल्यागत माया का असं रखा रखा बघताय जसं काय करेवाडी डाकू घुसलाय. मी काय ताई डाकू दिसतोय? मन मोकळेपणानं बसा. तुमच्याकडं नाही पद्धत ना. मी विचारायचं कारण आहे, भाग बदलला म्हणजे फरक असतोय. आमच्याकडं माणसं मेल्यावर जळतात, तुमच्या कसं आहे मामा? अरे म्हणजे एकसारखं आहे आपलं, काही वेगळं नाही. प्रत्येकाची भावना व प्रत्येकाच्या विधी एक आहे. आमच्याकडं ती प्रथा आहे. कोणतं थोतांड सांगतो महाराज. आमच्याकडं म्हाताऱ्या बाया जीवाला अग्नी दिला नाही, घरी आल्याच्या नंतर बुक्क्याची रांगोळी काढतात. ती रांगोळी ताई रातभर झाकतात आणि दुसऱ्या दिवशी उघडून बघतात. आमच्याकडं अशी मान्यता आहे की त्याच्यात कुणाची तरी पावलं दिसतात. आता ते खरं आहे का खोटं मी का बाप जन्मात अजून पावलं पाहिली नाही, पण असं म्हणतात त्याच्यात ज्याची पावलं आली, ज्या जीवाला जाळून आलो तो जीव त्या जन्माला गेला, असं म्हणणं. एक म्हातारी म्हणली, माय आमच्या अण्णाची कुत्र्याची पावलं आली. अण्णा कुत्र्याच्या जन्माला गेला का? आपण ठरवणारे कोण आहे? आपण ठरवू शकत नाही. पुढची गती कोणती मिळेल हे ठरवतं त्या माणसानं जीवनभर केलेली कर्म. त्या भावगीतामध्ये नाही काय, जगी जीवनाचे सार
घ्यावे जाणुनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. माझी भाषा नाही, आमची महाराज सुद्धा तेच म्हणतात. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपदले मेले ऐसे किती किती, उपदले मेले ऐसे किती, हो उपदले मेले ऐसे किती किती, उपदले मेले ऐसे किती, हो त्याचे कर्म झाले त्याची भोगाले, उपदले मेले ऐसे किती. हरिमुखी का हरपन चलता, 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 हरिमुखी का केले कर्म झाले त्याची भोगाले, उपदले मेले ऐसे किती, उपदले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपदले मेले ऐसे किती, उपदले मेले ऐसे किती. महाराजांची सरळ सरळ भाषा आहे. जन्माला आला तर इथं आल्याच्या नंतरची कर्म कराल त्या कर्मानुरूप तुम्हाला पुढची गती आहे. आपण ठरवायचं नाही. कर्म अवगुण्यागत करताना तुम्ही म्हणता देवाने मला चांगली गती द्यावी. देव काय येडा आहे का? ते गॉगल लावून बसला, त्याला कळत नाही आहे आपण काय करतो ते. इथं चांगली कर्म केली तर पुढची गती चांगली आहे. नाहीतर आपल्याकडे ते एक तुंतुऱ्यावाला बाबा होतो बघा मागं, अरे पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर, काय काय केलं भल्या मानसा देवाला सार कळतैर, तुझं चर पाप तुझ्याच माग, तुझं चर पाप तुझ्याच माग सावली बनून फिरतैर, काय काय केलं भल्या मानसा देवाला सार कळतैर. जगाचा मालक पाहतो. ते तुमची कर्म असू द्या, तुम्ही जीवनभर केलेला जो प्रवास आहे, खऱ्या अर्थानं त्या कर्मानुरूप चांगली गती. निश्चित स्वरूपामध्ये आजीच्या कर्मानुरूप आजीला भगवान परमात्म्यानं चांगली युक्ती किंवा चांगली असणारी गती प्रदान करावी ही खऱ्या अर्थानं अपेक्षा करायची. पाठीमागच्या परिवाराला खरंच ताई धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. हे वर्षश्रद्ध एक सांगू का, लोकांना वाटत असं महाराज करायचंच का हो, काय गरज आहे. मी म्हणतो शास्त्र आहे म्हणून एक वेळ करू नका महाराज. काय बोलतोय ऐका. एक वेळ शास्त्र आहे म्हणून करू नका, पण तुमच्या मायबापाचे तुमच्यावरती उपकार आहे, निदान त्या उपकाराची परतफेड म्हणून तर ही गोष्ट केली पाहिजे. खरंच केली पाहिजे. त्या आईनं आणि त्या बापानं तुमच्यावरती जेवढे उपकार केलेत ना, तुम्ही तुमच्या कातड्याचे जोडे विणून जरी त्यांच्या पायात घातले ना, तरी सुद्धा उपकाराची परतफेड नाही. काय द्यावे त्यासी पावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. आणि निश्चित स्वरूपामध्ये पूर्वीचा काळ जर पाहिला तर मला जवळजवळ तुम्ही बसलेली सगळी माणसं तुमचा काळ आठवा. जेवढं आत्ता तुमच्या पोरांना समाधानी सुख येत आहे तेवढं कदाचित तुमच्या काळात नव्हतं. तुमच्या आईबापानं दुसऱ्याची रानं वाट्यानं करू द्या, दुसऱ्याच्या रानात कबाड कष्ट करू द्या, मोलमजुरी करू द्या आणि तुमचा उदरनिर्वाह करू द्या. त्या काळचं कष्ट आत्ताच्या काळच्या पोरांना किंवा आत्ताच्या काळच्या पोरींना नाही. त्याच्यामुळं त्या काळचा तुम्ही तो काळ आठवून त्यांचं कष्ट एकदा अंतकरणात आठवून बघा. उघड्या डोळ्यानं तुम्ही पाहिलं असं, इथं बसलेला कोण ना कोण माझ्या पुढं बसलेला एक पोराचा बाप आहे आणि इथं बसलेली कोण ना कोण एका मुलीची आई आहे. तुम्ही आयुष्य काढताय किंवा आयुष्यभर खस्ता खाताय, पण खाताय कोणासाठी ताई? तुम्ही कोणासाठी? पोरांसाठीचे ना ताई. तुमचं कसं? अहो पोरासाठी. ज्यावेळेस तरुण अवस्थेमध्ये माणूस असतो, खिशात पैसे येतात तर सगळं स्वतःसाठी घ्यायला पाहतो. कालांतरानं लग्न झालं आणि एक पोराचा बाप झाला ना, गड्यावर तुमच्या खिशात पैसे जरी आलं ना तरी सुद्धा आधी स्वतःला खरंचता का लेकाला? नो पोरं आहेत का तुम्हाला? आहेत ना?
मग कोणाला खरंच इथं बसलेला बापच आहे ना माझ्या पुढं. आवाज कमी झाला, ट्रबल द्या आणि गेन वाढवा. विठ्ठल प्रयत्न करतो. आई आणि बाप आपल्या फक्त लेकरासाठी कष्ट करतात, याच्या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही. एक तर शास्त्र सांगतं हे करावं, शास्त्रानं नाही केलं तर मायबापाचे उपकार आहे म्हणून तरी करावं लागेल. आई या करे परिवारावरती कदाचित आईनं आपल्या परपंचाचा गाडा हाकावा, कबाड कष्ट करावे आणि खऱ्या अर्थानं नावालौकिकाला या करे परिवाराला आणावं. ही आदर्शवत माता खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यामधून निघून गेली. तिच्या जीवात्म्याला भगवान परमात्म्यानं योग्य गती द्यावी एवढी प्रार्थना करायची. उर्वरित वेळेमध्ये अभंगावरती चिंतन देतो आणि शेवटच्या क्षणामध्ये माय या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करतो. इथं बसलेले फक्त इथल्या करेवाडीच्या बाया एकच काम करा, हातानं टाळे काय वाजू तो कधी नका म्हणते ती आहे का. मी म्हणतो मुखाने इट्टल इट्टलही म्हणू का म्हणायचं. बरं मी म्हणतो यातलं काय बी करू नका ताई, माझ्यासाठी सर्वांगाचं कीर्तन कान करू नये का. विठ्ठल या अभंगाचा अतिशय गोड भाव आहे. काय भाव आहे. अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणं आहे, गड्या हो मृत्यू लोकात आला तर विषयात गुंतू नका, प्रपंचात गुंतू नका. गुंतायचंय रंगायचंय तर परमार्थात रंगा, कारण सोबत येतो तो परमार्थ प्रपंचातला तुकडाही येऊ शकतो आणि अंत काळाला तो परमार्थच येऊ शकतो. बाकीच्या गोष्टी नेण्याचा प्रयत्न करा आणि नेऊन दाखवा, नाही नेऊ शकत. आता इथं बसलेला कोणी माणूस आहे का महाराज तू काय बी सांगायला लागला, लबाड बोलतो तू, प्रपंचातला तुकडा नेऊ शकत नाही, येऊन दाखवतो यो पट्ट्या. माझं तर म्हणणं आहे तुमच्या गळ्यात ताई सोनं आहे ना, तुमच्या पोथीत ओवलेला मणी ना, फक्त तेवढा मणी सरणावरती तुम्ही घेऊन दाखवा आणि घेऊन जायचा प्रयत्न. धन मिळावोनी कोट्यान कोटी, वा वा. धन मिळावोनी कोट्यान कोटी, धन मिळाविले कोट्यान कोटी, धन मिळाविले कोट्यान कोटी. संगे प्रमाणे काय धन मिळविले कोट्यानं कोटीत संगे राहील शेवटपर्यंत फक्त तेवढंच आहे, याच्या पलीकडे कमवले. एक सांगतो मी आता लक्ष देऊन ऐका. दादा जन्माला आल्यापासून 6वी ज्यावेळेस आपलं भविष्य लिहायला आली ना आपल्या 5वीला, तर आपल्या 5वीला लिहिता लिहिता माझ्या मध्ये तिनं आपल्या कपाळावर वसवस नावाचा शब्द लिहिला. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी म्हणतो तर सरणावरती जाईपर्यंत माणसाची वसवस चालू आहे दादा. कशासाठी हो. अपेक्षेपोटी. हे मी एवढं धावत पळत 2 तासाचा प्रवास करून तुमच्या दारावर आलोय, मला पण माझी एवढी वसवस झाली काय पोटी झाली. अपेक्षेपोटीचे धनाची अपेक्षा करतोय, धन कमवतोय नाही असं नाही, पण माझं म्हणणं आहे की माणसानं याच्यामध्ये गुंतून न राहता परमार्थात गुंतावं. का याच्यातला तुकडा येत नाही पण परमार्थ सोबत आल्याशिवाय राहत नाही. पटवून देतो. माझं तर मते प्रत्येक माणसानं एवढा पैसा कमवा महाराज, एवढा पैसा कमवा, पाठीमागच्यांच्या नवं पुढच्यांच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा माणसानं पैसा. ताई माझं तर म्हणणं असं आहे तुम्ही तुमच्या पोथीमध्ये असे टप्प्या मणी घालावं सोन्याची. मी म्हणतो 1-1 किलोचा 1-1 मणी असा. फक्त एवढंच म्हणणं आहे की किलोभर सोनं अंगावर घालत असताना त्याला फक्त एक 30 रुपयाला आणि 40 रुपयाला बाजारात तुळशीची माळ येते ना, त्याची जोड द्यायची. का माहिती का, ते पण पटवून देतो. आपण मरू म्हणजे मरावं नाही पण मरू. मेल्याच्या नंतर मामा सरनाव झोपवतील तेव्हा गड्यावर तुमचा पोरगा म्हणणार नाही माया बापानं लय कष्टानं कमवलं, एखादा गोप माया बापाबरोबर जाऊ द्या नाही म्हणणार. आई तुझी लेक म्हणणार नाही माझ्या आईनं कष्टानं दुसऱ्याच्या रानात कबाड कष्ट करून पैशानी सोनं केलंय, 1-1 मणी पोथीत वावला, एखादा मणी माझ्या आई बरोबर जाऊ द्या. ताई चुकून गेलाच दुसऱ्या दिवशी सावडायच्या विधीला हाडं सावडायच्या ऐवजी
तुम्ही शहाणी लोक आहे, तुम्ही नाही मनी सावडायचा आहे ना. अरे आपली सारखी माणसं हाडं सावडायच्या ऐवजी दादा मनी सावडण्यासाठी लागो. पण एक सांगतो, तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळा असेल ना, सोन्याचा तुकडा राहून देणार नाही, पण कुणाच्या बापाची टाप होणार नाही तुमच्या गळ्यातली तुळशीची माळा काढून घ्यायची. होईल? उलट लोक म्हणते तुळशीचा पाला तोंडात घाला. का घाला? म्हणजे मेल्यावर देह पवित्र होतो. अरे मेल्यावर तर बेवड्याच्या बी तोंडात तुळशीचा पाला आहे, मग त्याचा देह पवित्र आहे का बाबा? नाही. मेल्याच्या नंतर देह पवित्र करण्यात काय सामर्थ्य? जिवंतपणे देह पवित्र करायचा आहे ना, तर सोन्याच्या ऐवजी तुळशीची माळ माणसानं गळ्यात घालावी. हा सोनं बी असावं, पण त्याला तुळशीच्या माळाची जोड द्यावी. सांगायचं तात्पर्य, सोबत येणारा तो फक्त आणि फक्त परमार्थ आहे, याच्या पलीकडं दुसरं तिसरं काही नाही. नाहीतर तसंही जन्माला येत असताना काय घेऊन आलोय, आणि जात असताना तसंही काय, येताना पोरगा असं येते बाबा, पण जात असताना जरी अशा मुठी राहिल्या तरी पोरं म्हणतील लका बापानं काहीतरी आतमध्ये लपवलंय का काय. लोक हात सुटत नाही तर बोट कापून हात सोडायचा प्रयत्न करतील, पण मुठ्या आवळून जाऊन येणार नाही बाबा. तसंच आहे, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. हे नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. ही तुझी जवानी, ही तुझी जवानी, तुझी बंगला गाडी. जाताना दादा इथेच राहील तुझ्या जीवनाची माडी. म्हणून संताचे सज्जनाचे नको अवमान करू भल्या मानसा. अभिमान बाळगू नका. येत असताना घेऊन आलो नाही काही, आणि जात असतानाही काही घेऊन जायचं नाही. माणसाचं म्हणणं फक्त एकच आहे, माणूस बनून जन्माला आला, विषयापेक्षा माणसानं परमार्थात जास्त गंधावं. तर आयुष्याचा नाश होतो दादा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, विषयाच्या अनेक प्रकार. पण विषयाच्या नादी जो जो लागला ताई, त्याचं जीवन अधोगतीलाच गेलंय, नाही सद्गतीला गेलं. नका करू नाश आयुष्यात, नका करू नाश आयुष्यात, नका करू नाश आयुष्यात, नका करू नाश आयुष्यात. आता तरी पुढे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. हे आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. कशाला करता? विषयात गुंतला तर आयुष्य असंही अधोगतीला जाते, पण प्रपंचापेक्षा परमार्थात तुम्ही जेवढं गुंतवसान ताई, तेवढं जीवन सद्गतीला आहे. मी बाकीचं काही तुम्हाला सांगत नाही, पण माझ्या जीवनात घडलेला एक प्रसंग आहे महाराज. विषय माणसाच्या आयुष्याचा नाश कसा करतात फक्त एवढंच सांगायचं आहे. विषयाचे प्रकार भरपूर आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, नाना प्रकारचे विषय.
जेवढं प्रपंचातलं उपभोगायला आपल्याला वाटतंय सुख आहे, ते प्रत्येक सुखाला दिसणारा गोष्ट विषय रूप आहे. गाडी विषय, मी म्हणतो तुम्हाला वाटतं तुमचा बंगला ताईस, ते सुद्धा विषय. एरती माईके दुःखाची जननी. लोकांना वाटतं सुखाचं आहे, पण मुळात ते दुःखाचं आहे. मला एक सांगा, लई माणसाला वाटतं इतके दिवस झोपडीत राहिलो, आता बंगला असला म्हणजे चांगला असते. ताई खरं का खोटं? बंगला असल्यावरती चांगला असते, पण बंगल्यात खरं सुख आहे का नाही? तुमचं काय मत आहे? फक्त कालांतरानं ती संपणार आहे. आता हे बंगल्याचं सुख या गड्यांना नाही कळायचं महाराज, बंगल्याचं सुख या बायांना इचरा. पुसून पुसून जेव्हा केपट जाते तेव्हा बाई म्हणते मोठा बंगला नको रे. लबाड बोलत नाही ताई. माझी बायको वरच्या खोलीतून खाली आली ना, परत वरच्या खोलीत संध्याकाळी झोपाय जाते. का? दिवसभर पायऱ्या चढवतच नाही. त्रास होतपर्यंतचे, नवीन येतोपर्यंत. वाटतं लोकांना गाडी घेतली म्हणजे चारचाकी असली म्हणजे चांगलं असते. तुम्हाला लबाड बोलत नाही. गाडीकडं आम्हाला पाहू सुद्धा वाटत. गाडीमध्ये प्रवास करून ज्यावेळेस केपट जातं ना बाबा, त्यावेळेस गाडीतला प्रवास सुद्धा नको वाटतो. गाडी वाटते सुखाची, पण एरती माईके दुःखाची जननी. हे सगळे विषयाचे प्रकार आहे बाबा. ही माया आहे. संसारी असावे असोडी नसावे, संसारी असावे असोडी नसावे, संसारी असावे असोडी नसावे, संसारी असावे असोडी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोडी नसावे, संसारी असावे असोडी नसावे. प्रपंचातल्या गोष्टी सुख देणाऱ्या नाही, ते कालांतरानं दुःख देतात. मिळतंय सुख नाही असं नाही, पण क्षणिक आहे बाबा. विषयाच्या अधीन होऊ नका. गुंतायचे ते प्रपंचापेक्षा परमार्थात गुंता, कारण त्याच्यासारखं सुख जगाच्या पाठीवर नाही. एक सांगतो तुम्हाला, ते महाराज विषय किती घातक आहे. मी पुण्याला पाषाण साईटला INCL कॉलनीमध्ये, म्हणजे नॅशनल केमिकल लॅबला जवळजवळ 3.5 वर्ष गव्हर्नमेंट सर्वंट होतो. लॅबला काम करत असताना माझ्या सोबत शेगावचा एक पोरगा होता. ताई, सरकारनं आम्हाला राहायला एकत्र एक क्वार्टर दिली होती. क्वार्टर म्हणजे हे नाही, क्वार्टर म्हणजे खोलीला म्हणतात, सरकारी क्वार्टर म्हणतात त्याला. आम्हाला सरकारनं राहायला एक खोली दिली होती, त्याच्यामध्ये आमची 3 जणांची जोडी ठेवली होती. जो माझा मित्र शेगावचा एवढा घट्ट मित्र झाला की त्याच्याशिवाय मला करमत नव्हतं, ताई माझ्याशिवाय त्याला करमत नव्हतं. एक 3.5 वर्षाच्या काळाच्या नंतर इथे लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनमध्ये आपल्याकडं मुबलकता आहे, पाणी आहे, जमीन आहे, सगळ्या गोष्टी, पण तिकडच्या बाजूला थोडी मुबलकता कमी आहे. आईबापानं कबाड कष्ट करून शिकवलेला पोरगा घरादाराला हातभार लावण्यासाठी त्या लॉकडाऊनमध्ये जवळजवळ मराठीचा काळ आहे, पण त्याच्यासुद्धा तिथं जीवाची पर्वा न करता तो राहिला. मी निघून आलो. मी काम सोडलं. त्याच्यानंतर बरेच दिवस गेले. पहिलं लॉकडाऊन उघडलं आणि त्याच्यानंतर सरांचं फोन आले, पण काही मी गेलो नाही, कारण त्याच्यानंतर इकडं चांगलं चाललं होतं. मी काही तिकडच्या भानगडीत पडलो नाही. आणि त्याच्यानंतर दुसरं लॉकडाऊन पडलं, आणि दुसऱ्या लॉकडाऊनच्या आधी जी मधला काळ शिथिलता होती ना, त्याच्यामध्ये माझ्या जागेवरती एक बीड साईडचा पोरगा भरला होता आई त्यांनी. आता त्या दोघांची चांगली मैत्री झाली. नंतर दुसरं लॉकडाऊन आणि 2.25 वर्षाचा काळ लोटल्याच्या नंतर शेगावरून मला एक फोन आलता दादा. तो फोन होता माझ्या मित्राच्या बापाचा. ताई, त्यांना फोन करावं आणि फोन करून फक्त म्हणावं की महाराज आमच्या इथं दशक्रियेचं प्रवचन आहे आणि ते प्रवचन तुम्हाला करायचं आहे. मी म्हणलो मला करायचं? एवढ्या लांब तुम्ही बोलवताय बुवा, जवळजवळ 100-125 किलोमीटरचं अंतर असं, एवढ्या अंतरावरती तुम्ही मला बोलवताय, त्यापेक्षा तिथला एखादा बुवा बघा, त्यालाच प्रवचन द्या. नाही म्हणले महाराज, माझा मुलगा सांगायचा की माझ्याबरोबर महाराज येत असं आहेत, हे येते, अमकं आहे तमकं आहे, तुम्हालाच करायचं. आता आम्हाला काय घेणदेण नसतं. एक माफी मागून वाक्य बोलतो बरं का, आता थोडंसं वास्तव सांगतो. आम्ही विचारत नाही बाबा. मी मगाशी म्हणलो ज्याचं जळतं त्याला कळत असतं. ही कुटुंबाला तीव्रता आहेत कदाचित, तेवढी आम्हाला नाही आहे. आम्ही इथं बोलून जाणार, आम्ही तुम्हाला सांगणार, पण तेवढी तीव्रता आम्हाला नाही. आम्ही विचारत नाही कुणाचं आहे, काय कसं झालं, काय झालं, अजिबात नाही. का? आम्हाला माहिती आहे तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला अशी एक चिठ्ठी येणार आहे आणि चिठ्ठी आल्याच्या नंतर आम्ही त्यातली नावं वाचणार आहे. आणि तेच झालं. नाही विचारलं कुणाचं आहे, काय कसं झालं, कसं आमकं, काहीच नाही. तिथं गेलो, तिथं आदलीकडं ते मित्राचं घर होतं, तिथं रात्रीचाच मुक्काम केला. सकाळी उठून प्रवचनासाठी गेलो.
गादीवरती बसलो, प्रवचनाला सुरुवात करणार तेवढ्यात कोणीतरी फोटो घेऊन पळत आलं आणि तो फोटो आई खुर्चीवरती लावला आणि लावल्याच्या नंतर त्याला हार घालण्यासाठी त्याच्या हातून तो फोटो पडला आणि उचलत असताना सहज लक्ष फोटोकडं केलं. बाबा माझ्या पायाखालची जमीन सरकली हो. मी गादीवरून गोष्ट सांगतो, ही गोष्ट म्हणून घेऊ नका, हे वास्तव सांगतोय माझ्याबरोबर घडलेला. तो फोटो पाहिला आणि महाराज हृदय पिटवळून निघाला, कारण त्याच्या बापानं माझ्या मित्राच्या दहाव्याच्या प्रवचनासाठी मला बोलवलं होतं. आता तो प्रसंग असा होता, प्रवचन करावंच काय बोलावं, चालता बोलता पोरगान चालता बोलता डोळ्यासमोर जर मित्र निघून जात असेल तर करावं कसं काय. मोजून 10 मिनिटं तोंडातून शब्द निघले, त्याच्याबद्दलच बोललो आणि त्याच्यानंतर मारुती महाराज प्रवचन झालंच नाही माझ्याच्या. मी बंद केलं, पुढारी लोकांनी मग ती माईकचा ताबा घेतला आणि ती बोलायला लागली. बोलता बोलता लोकांच्या मना खाली होत्या, कुणाचे प्रतिकार असा म्हणजे सकारात्मक ऊर्जा कुणाच्या अंतकरणात दिसतच नव्हती. पण काय झालं कोणाला विचारावं, बापाला तर विचारता येत नाही, विचारावं कोणाला. आजूबाजूला म्हणून विचारले, एक बाजूला खांबाला टेकलेलं म्हातारं, त्याला फक्त विचारलं जाता जाता, म्हणले बाबा बाबा हे घडलं कसं काय. बाबाची जी तळपायाची आग मस्तकाला गेली, बाबा धावूनच बोला, घडलं कसं काय म्हणजे काय. या असल्या नालायक अवलादी जन्माला येण्यापेक्षा आधीच मेलेल्या बऱ्या ना, हे नंतर मरून उगा आई बापाच्या जीवाला का रे. मी म्हणलो बाबा तुमच्या काय जीवाला हाडे का, म्हणलं मेलेल्या माणसाबद्दल असं बोलताय काय, लाजबीत वाटते का नाही तुम्हाला. महाराज तुम्ही ओळखता का त्याला. मी म्हणलो ओळखता म्हणजे काय, जवळजवळ 3-3.5 वर्ष काम केलंय आम्ही सोबत, मित्र आहे माझा चांगला. मित्र आहे का तुझा. मी म्हणलो हो बाबा मित्र आहे. आणि मग तू बी तसलाच असशील म्हणलं. आता तर माझ्या डोक्यात मुंग्या गेल्या, मला समजेना बाबा काय म्हणतोय. बाबा म्हणतोय महाराज म्हणलं जरा जरा सांभाळून बोला, काय तुमच्या जीवाला हाडे का नाही, मेलेल्या माणसाबद्दल बोलताय, मायाबद्दल बोलताय, नक्की तुमचं म्हणणं काय. महाराज मस्त वाईट बोलू वाटत नाही ह्यावेळी, पण या असल्या नालायक अवलादी खरंच नाही जन्माला आल्या तरी बऱ्या. त्याच्या आई बापाच्या चेहऱ्याकडे बघा, आयुष्यभर कबाड कष्ट केले आणि या नराधमाला शिकवलंय म्हणे. आणि शिकून पुण्यासारख्या ठिकाणी गेलं, ज्या वयात आई बापाला हातभार लावायचा त्या वयामध्ये आई बापाच्या खांद्यावरती जातो. जन्माला नसता आला तरी बरं झाला असताना आई बापाने पाळण्यातच नरड दाबायला पाहिजे. म्हणलं बाबा अहो जरा व्यवस्थित बोला, तुम्ही काय बोलताय. महाराज अहो झालं कसं ते तरी सांगा. बाबा म्हणायचं काही नाही सांगू शकत महाराज. खरंच म्हणले नाही आम्हाला बोलायचं नाही काहीच नाही. आता तिथून तर बातमी कळली नाही. आम्ही घरी आल्याच्या नंतर आमच्या जोगदंड सरांना फोन लावला ऑफिसमध्ये आणि सरांना विचारलं, म्हणलं सर काय झालं काय मयूरचं. म्हणलं असं कसं काय अचानक चालता बोलता पोरगा निघून गेला, काय प्रकार घडला. सरांचं म्हणणं होतं महाराज पहिल्या लॉकडाऊनला तुम्ही गेले, त्याच्यानंतर शिथिलता झाली, तुम्हाला परत बोलवलं तुम्ही आले नाही. म्हणलं हो मग त्याचा आणि ह्याचा काय संबंध. ते म्हणले तुमच्या जागेवरती ते बीडचा एक मित्र त्याला दिलता जोडीला, आता मित्राची भरती केली, ते दोघं चांगले मित्र झाले आणि त्याच्यानंतर दुसरं लॉकडाऊन पडलं. अहो मग झालं काय ते तरी सांगा. त्यावेळेस सर म्हणले दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये तुमचा मित्र कोरोना पॉझिटिव्ह आला. मी म्हणलो मग कोरोनाने मारायला पाहिजे महाराज, हे असं कसं काय झालं. चालता बोलता पोरगा निघून जातो म्हणे. महाराज कोरोनानं पण नाही गेला. मग कसं काय गेला. ते झाल्याच्या नंतर कोरोना त्याला जसा झाला तेव्हा त्याच्याबरोबर असणारा त्याचा मित्र त्याला म्हणला, गड्या तुला जर कोरोना घालवायचा असेल तर माझ्याबरोबर बसून 2-2 घोट. थोडं हसण्यासारखं वाटते महाराज, पण वास्तव बरं का. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं की कोरोना घालवण्यासाठी दारू प्यावी लागेल, दारू प्यायल्याच्या नंतर कोरोना जातो. माझ्या मित्रानं कोरोना घालवण्यासाठी चालू केलेली दारू महाराज, एक दिवस त्या दारूच्या घोटानं त्याच्या आयुष्याचा घोट घेतला, पण त्याला ते व्यसन सोडता आलं नाही. सरांचं म्हणणं होतं ते व्यसनाचे प्रकार एवढे वाढले त्याच्यात ते गुंतत गेला म्हणले महाराज, आधीन झाला त्या गोष्टीच्या. सुरुवातीला कसं झालं माहीत नाही, पण नंतर जवळजवळ तिकडे ते पबला जा, तिकडच्या गोष्टी आता पुण्या साईडला त्या गोष्टी कॉमन झाल्या. व्यसनाधीन झाला. सिगरेट त्याच्या घरामध्ये, त्याच्या त्या अख्ख्या रूममध्ये नुसता दारूचा वास चालायचा महाराज. आम्ही बऱ्याच वेळा तक्रार करून आता शेवटचे पर्याय त्याला काढायचाच होता, पण काढायच्या आधीच तो आयुष्यातून एक्झिट घेऊन निघून गेला. आम्हाला बी वाईट वाटतं. सांगायचा मुद्दा एकच आहे, विषय घातक आहे महाराज. किती घातक आहे. आमच्या महाराजांनी एक ज्ञानोबरायांनी ओवी टाकली, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कैसा. ताई इथं बसलेल्या बाया चुलीवरती स्वयंपाक करता करता आई आगीत किती लाकडं टाकली आग विजते. तुम्ही टेन्शन मध्ये आहे का. नाही मग आगीत लाकडं टाकले आग विजते का वाढते. तुम्ही माया का अशा बघू नका ना. मला टेन्शन मधली माणसंच आवडत नाही का कोणास. ते म्हातारी मागा धरून चष्म्यातून नुसती माया का बघते. आजे
माय शपथ सांगतो मला अशी टेन्शन मधली बाई आवडत नाही. तो यासारखी म्हातारी गावली त्या पाथर्डीला. त्या पाथर्डीला माया पुढे बसली महाराज आणि मला अशी करायची मामा का चष्म्यातून. मी म्हणलो बाईचा लय अभ्यास का काय. मी अख्खं कीर्तन एकटी का बघून केलं, लबाड नाही बोलत. कीर्तन झाल्या लोटांगणच घातलं आजीला. म्हणलं आजे वा 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 म्हणलं, काय तू अभ्यासी बाई वा वा. शेजारची म्हणली बैरी म्हणून करते. तुमच्यात बैरे आहेत का. ती म्हातारी म्हणायची मुर्दा मया कायला मुळा उठलाय काय माहिती. असं नको म्हणून आपल्यातल्या आपल्यात मन मोकळेपणानं सांगा. आगीत किती लाकडं टाकले आग विजते ताई, काय टाकावं लागेल. पाणी टाकल्याशिवाय आग विजू शकत नाही. तसे विषय बाबा असं एक खरूज आहे. खरूज खाजवता खाजवता ते खरूज वाढतंय पण संपत नाही. दारू पिणारा माणूस सुरुवातीपासून बेवडा नसतो महाराज. त्याचं व्यसन हळूहळू हळूहळू वाढत जातं. तो त्या विषयात गुंतत जातो. पण विषयात माणूस गुंतला त्याचं जीवन अधोगतीला जातं हे माणसाला कळत नाही. आज तुम्ही आम्ही प्रत्येक छोट्या छोट्या विषयात गुंतत चाललो. कोणी व्यसनाच्या विषयात गुंतत चालला, कोणी तंबाखूच्या विषयात, कोणी सिगरेटच्या विषयात, कोणी काय कोणत्या विषयात माणूस गुंतेल सांगता येत नाही. पण गर्व करू नका गड्या होय, एक दिवशी आपल्याला इथून असं निघून जायचंय. पण एकदा विषयात तुम्ही गुंतला ना तर जीवनाला येऊनही उपयोग नाही आणि जीवनातून जाऊनही उपयोग नाही. मग आठवावं लागेल काय जन्मा येऊन या केली म्या जोडी ऐसे घडोघडी चित्ता येतो आठव. म्हणून विषयात गुंतू नका, कारण विषयाचे रंग अधोगतीला नेतात. वाटतंय जीवनाचं सार्थक व्हावं तर रंग विषयात नाही पण कुठे. रंगी रंगी रे श्री रंगे रंगे रंगी रे श्री रंगे रंगी रंगी रे श्री रंगे रंगे रंगी रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी परमार्थाच्या रंगात रंगा. कारण विषयाच्या रंगात माणूस रंगला तर माझ्या मित्रासारखे प्रत्येकाच्या आयुष्याची गत. तुम्ही प्रपंचाच्या कोणत्याही विषयात गुंता ते अधोगतीलाच नेतील बाबा. ते कधी उपरस्ती येऊ शकत नाही. पण तुम्ही परमार्थाच्या रंगात रंगला तर काय तुमचं जीवन अधोगतीला जायची गरज आहे. जाऊ शकत नाही. उलट जे जे हरिरंगी रंगले
काही नवची वाया गेली. त्याच्यामध्ये मांस चर्म हाड देवा अवघेची गोड सगळं गोड होतं, फक्त परमार्थात आल्यावर. आणि मी सांगतो परमार्थासारखा आनंद खरंच जगाच्या पाठीवर. मी तुम्हाला पटवून देतो ताई, वाटतं लोकांना प्रपंचात फार आनंद आहे, पण प्रपंचापेक्षा कैक पटीनं आनंद इथं परमार्थात. मला आधी वाटायचं लग्न केलं महिलाही चांगलं असेल, लबाड बोलत नाही, गा देऊन सांगतो. हे अशी काही माणसं पाहिली गाडीवरती आपल्या बायका मागं टाकायची टूर करीत, इकडं फिर तिकडं फिर. त्यांना पाहिलं महाराज मला बी वाटायचं लग्न केल्यावर बायको आली म्हणजे चांगलं असते, प्रपंचातला अनुस गुतला म्हणजे चांगलं असते. या भानगडीत पडून मी बी लग्न केलं. आता माझ्या लग्नाला जवळजवळ 9 महिने झालेत. किती बायो किती ताई किती 9 महिने. माय शपथ सांगतो माय जिरली. मी लबाड बोलत नाही, खरंच जिरली. पण आज जेवढा त्या बिचारीचा दोष नाही महाराज. माणूस आपोआप त्या प्रपंचापासून उमटतोय. काय कोणास ठाऊक त्याची जादू आहे. नवीन नवीन आनंद वाटतोय, पण कालांतरानं तिथलं सुख घटतंय, त्याच्यात आनंद वाटत नाही. पण आजच्या घडीला जेवढा आनंद किंवा जेवढं सुख मला प्रपंचात माझ्या बायकोपाशी किंवा माझ्या घरच्यांपाशी वाटत नाही, तेवढं त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त सुख या नारदाच्या गादीवर तुमच्या पुढं कीर्तन करण्यात बस. आणि आनंद आहे, किती आनंद आहे, एका मिनिटात पटवून देतो. माणसाच्या डोक्यात चिंता नावाचा रोगच राहत नाही परमार्थाने. कसा राहत नाही? आता इथं माझ्या पुढं बसलेला प्रत्येक माणूस आणि प्रत्येक बाईच्या डोक्यात काय विचार चालू आहे, बुवा काय सांगतोय हा विचार, का इथून उद्या काय करायचंय हा विचार. तुमच्या डोक्यात काय? आत्ता तुमच्या डोक्यात काय? मी काय सांगतोय का उद्या काय करायचे, मी काय सांगतोय ते. मग हाच परमार्थातला खरा आनंद आहे. तुमच्या डोक्यामध्ये जर प्रपंचाचा विचारच नाही, आत्ता फक्त मी काय सांगतो एवढा विचार आहे ना बाबा, तुम्ही विचार करा. 1 तास मी कीर्तन करतोय, पण 1 तासामध्ये तुमच्या डोक्यात प्रपंचाच्या चिंताच नाही. याच्यापेक्षा अजून किती आनंद असावा. इथं फक्त आनंदच आहे, चिंता कवा माहिती आहे का? या मांडवाच्या बाहेर पडल्या रे पडल्या, मग चालू झालं रंगूबाई उद्या गंगूबाईचे तर खुरपाय जायचे बरं का बाय, डबा बिबा घेऊन ये व्यवस्थित. अशा माणसाच्या चिंता चालू झाल्या, बायांच्या चिंता, गड्यांच्या चिंता, प्रत्येकाला चिंता आहे. पण 1 तासाचा परमार्थ जर प्रपंचाच्या चिंता विसरायला लावत असेल, तर आयुष्यभराचा परमार्थ जीवनामध्ये चिंता नावाचा रोग येऊन देईल का बाबा? आणि एक सांगतो, सोबत परमार्थाचे बाकी कुणीच नाही. याच्या पलीकडे मिळवण्याचा किती प्रयत्न करा, शेवटपर्यंत जगाचा मालकच आपल्या सोबत आहे, बाकी कुणी राहू शकत. हे फार दांडगं उदाहरण तुम्हाला देऊन टाकतो सिद्धांतासकट. एक एसटी चालली, एसटी थांबली. आणि एक जवळजवळ 90 वर्षाचं म्हातारं एसटी मध्ये चढलं आहे. चढलेलं म्हातारं कंडक्टर जवळ येऊन म्हणला, बाबा तिकीट. बाबानं जुनं पाकिट काढलं, कवाचं पाकिट असन ते त्याच्या काळात तरुणाईतलं. बाबानं पाकिट काढलं, जीर्ण झालेलं पाकिट. हे पाकिट उघडलं, पण उघडल्याबरोबर खाली पडलं. बाबा थरथर हात कापता. कंडक्टरनं उचललं, बाबाच्या हातात दिलं, पण उचलल्याबरोबर त्याच्याजवळ असणारं ते पाकिट असं दुमडलं गेलं. आणि त्याच्यात पांडुरंगाचा लय जुना फोटो होता. बाबा मी तर म्हणतो त्या बाबाच्या पाकिटाबरोबरच आला असं. जुन्या पाकिटामध्ये बघा नटनट्याचे, पांडुरंगाचे, देवी देवतांचे फोटो असायचे. त्या म्हाताऱ्याच्या बरोबर त्या पाकिटात पांडुरंगाचा जुना फोटो होता. कंडक्टरला कोतूल वाटलं, म्हणला बाबा अहो लोक पाकिटात बायकोचं फोटो ठेवतील, पोराचा ठेवतील, नातवंदाचा ठेवतील, माझ्या पाकिटात बघा, हे बघा माझी बायको, हे महापोरग. तुमच्या पाकिटात पांडुरंगाचा, बायका पोरं नाही का तुम्हाला? बाबा म्हणला सगळे होते. आणि मग कुठे म्हणले फोटो नाही का त्यांचा? ते म्हणले सगळे होते, पण हळूहळू सगळे निघून गेले, शेवटपर्यंत हेच पठ्ठ्या टेकलाय म्हणले. ते म्हणले कस काय? ते म्हणले कस काय? त्यावेळेस कंडक्टरला बाबा सांगायला लागला, महाराज नाही असं नाही, प्रपंच करायला लागलो जेव्हा तरुण होतो, तेव्हा कमवायला लागलो, पाकिट घेतलं. पाकिट घेतलं तेव्हा पांडुरंग सोबतच आला म्हणले पाकिटात, तेव्हापासून तसाच. कालांतरानं लग्न झालं, बायको जास्त प्रेम जडलं, म्हणून पांडुरंगाच्या शेजारी बायकोचा फोटो लावला. कालांतरानं एक लेकरू झालं महाराज. आता बायकोवरचं प्रेम कमी झालं आणि जास्त लेकराव जडलं, म्हणून बायकोचा काढला आणि पांडुरंगाच्या शेजारी लेकराचा ठेवला. बरं कालांतरानं लेकरू मोठं झालं, लेकराचं लग्न झालं आणि मला नातू झाला. आता म्हाताऱ्याचं प्रेम जास्त पोरावर राहील का नातवा? सहजिकच नातवा. महाराज पोरावरचंही प्रेम कमी झालं आणि नातवाव जास्त जडलं, म्हणून पोराचाही काढला आणि नातवाचा ठेवला. आता माझा नातू मोठा आहे, त्याचं बी लग्न झालंय, तो परदेशात कामालाही म्हणला. तिकडं झाल्याच्या नंतर एक दिवशी इकडं आला, आई बापाला त्याच्या घेऊन गेला आणि तिकडून निरोप दिला. म्हणला बाबा आम्ही इकडं परदेशामध्ये सुखी आहे म्हणले, आता तुमची सोय तुमची तुम्ही बघून घ्या, आई बाबाला लावणार नाही.
जेव्हापासून तो असं म्हणलाय ना महाराज, तेव्हापासून त्याच्यावरचाही विश्वास उडलाय, म्हणून त्यालाही काढून टाकला. इकडं बायकोही आली, पोरगाही आला, नातूही आला, कालांतरानं सगळे गेले. फक्त शेवटपर्यंत, पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पांडुरंगाच्या फोटोकडे बोट केलं, म्हणले हाच पठ्ठ्या मायाबरोबर राहिला, बाकी कोणीच नाही. सांगायचा सिद्धांत लक्षात घ्या. जन्माला त्यानं घातलंय, त्याच्यापासून आलो, जायचंही त्याच्याबरोबर बाबा. फक्त शेवटपर्यंत ही प्रपंचात बायको येईल, पोरं येईल, नातवंड येतील, पतवंड येतील, कालांतरानं ही सगळी निघून जातील, पण शेवटपर्यंत जर कुणी टिकत असेल ना, तर तो फक्त आणि फक्त पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आमच्या तुकोबारायांचं म्हणणं आहे, प्रपंचातल्या या बायका पोरांना करता तरी काय, धरायचं आहे तर एकाला धरा, कोणाला, पांडुरंगाला, कारण शेवटचा साथीच कोण आहे. शेवटच्या चरणात अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, सोयरा, अंतकाळीचा सोयरा, सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा. तुका मारे विठुराया, तुका मारे विठुराया, शरीर दयाचे देवने, शरीर दयाचे देवने, देवने, शरीर दयाचे देवने, देवने, शरीर दयाचे देवने. तुका मारे विठुराया, तुका मारे विठुराया, शरीर दयाचे देवने, शरीर दयाचे देवने, शरीर दयाचे देवने, शरीर दयाचे देवने. धरती अभिलाष धनी, धरती अभि लौच धनी, धनी धरती आ
आमच्याकडे एक मन आहे ते वाघ म्हातारा झाला मग काय घास खातो का तवा इथं गडी पिकलेलं आहे पण आवाज काय वंचित आहे बुवा तुमचा परमार्थ पाहिला की मला खरंच आनंद वाटतो आमच्याकडे एवढं टाळकरी बघायत नाही महाराज आमच्याकडे उगं 4-5 टाळकरीच दिसतील ते बी आपले उगं मर्री गेले आणि टाळ वाजले उगं विठ्ठोबार तुमच्या इथली सगळी माणसं पाहिली तर आनंद वाटतो अतिशय परमार्थाचं बीजारोपण गोड आहे आणि खरं तर सांगू का ही सगळी माणसं विषयात कमी परमार्थात जास्त रंगलेली आणि हा खरा तर संदेश आहे तुम्ही रंगा कारण आज रोजी जर तुम्ही विषयात गुंताल तर अधोगतीला जा पण परमार्थात रंगाल तर काही नवची वाया गेले पण जे जे हरी रंगी रंगले आता रंगपंचमीचा सण आहे बाबा त्या रंगपंचमीच्या सणामध्ये आता पहिल्यासारखे रंग सुद्धा राहिले नाही पहिला रंग असायचा ताई गड्यावर इथं बसलेली मंडळ कसला तरी वेगळाच रंग यायचा काची कलर बघा गड्याला एकदा का लाला पिवळा केला रे केला काय म्हणतोय मी गड्याला लाला पिवळा केला रे केला गड्याने किती घासून आंघोळ करू द्या दुसऱ्या दिवशी शाळेत गेला तरी मसोबाच कलर निघत होता का कलर निघत होता एवढा कलर लागला पाहिजे परमार्थाचा आपल्या अंगाला आणि नुसता अंगाला वरून लागला नाही पाहिजे बाबा तो कलर आतमध्ये उतरला पाहिजे तेव्हा जीवाचं सार्थ आमच्या सकल संतांनी अंतरंगात रंग उतरवला आमचे तुकोबा असतील आमचे चोखोबाराय असतील बाबा ज्यांच्या हाडातून विठ्ठल दोन्ही येत होता इथं जिवंत माणसाच्या हातापायातून विठ्ठल दोन्ही येत अव तोंड देवाना दिलंय बोलता येतंय तरी विठ्ठल म्हणलं तरी माणसं विठ्ठल म्हणत नाही आमच्या चोखोबांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते आमच्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या काय परमार्थाची साधन आहे ते रंगले होते बाबा वरून आपल्यासारखे नाही ते अंतरंगातून रंगले रंगायचंय जरूर रंगायचंय पण परमार्थात रंगत असताना अंतरंगातून रंगायचंय कशाच्या अभिलाषा धरता भगवान परमात्मा सोडून आपलं कोणी नाही नो हे तुझा हा परिवारातलं सुद्धा नाही आमच्या इथं लई बहीण भाऊ भावाची नाती होती माय खोटं सांगत नाही घडलेली घटना मागं पेपर आऊट झालती आमच्या वस्तीत घडली म्हणून सांगतो त्या पुरंदरला विमानतळ गेलं तुम्हाला माहिती आहे महाराज पुरंदरला विमानतळ गेलं पुरंदरची एक पोरगी आमच्या पुढच्या घरामध्ये दिलेली 4 घरं ओलांडलं ना त्या घरात पोरगी आणि ती दिलेली पोरगी पुरंदरला विमानतळ गेलं आपल्या भावाची जमीन त्याच्यात गेली एवढं तिला फक्त कळलं भाऊ राक्षाबंधनला घरी बोलावला आणि घरी बोलावल्याच्या नंतर आतमध्ये दार लावल्याच्या नंतर अशी कंप्लेंट आहे पोलीस स्टेशनला की बहिणीनं दाजीनं भावाला कुदालला मरणाचा भाव हाणला भावाने डायरेक्ट हाफ मर्डरची केस या दोघांवरती लावली कुणा बहिणीवरती आणि आपल्या दाजीवरती आता हे सगळं प्रकरण घडलं काय वरून तुम्हाला सांगतो बहिणी इकडं दिलेलं हक्क सोडपत्र आधी झालं होतं पण भावाची जमीन गेली हे बहिणीला कळलं महाराज हे कळल्याच्या नंतर बहिणीनं त्याच्यावरती पुन्हा हक्क दाखवायचा प्रयत्न केला जमीन देतो का ह्यो नाही म्हणला दाजीनं मिळून भावाचा कार्यक्रम करून टाकला हाणला भावा हे वास्तव आहे समाजाचं ज्याला आपलं आपलं म्हणतो बाबा एक गोष्ट सांगतो प्रपंचामध्ये बाकीची नाती सगळ्यात पवित्र नातं बघता आणि आई आणि बापाचं नाते याच्या पलीकडे दुसरी नाती सगळी मतलबी किंवा सगळी स्वार्थी म्हणून संतांचे प्रमाण उगत नाही रे कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी बहीण कोणाची भाव कोणाचा कोण कोणाचे सगळे सोय रे टिकवायचा सुद्धा प्रयत्न सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे भाई का साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं दिल का साथी कोई नहीं अपना साथी कोई नहीं रे सब पैसे
के भाई भाई रे सब पैसे के भाई सगळे पैशासाठी जोपर्यंत आहे, जोवरी चलनगा तोवरी म्हणते माझा. हे समाजाचं भीषण वास्तव बाबा. याच्या पलीकडे दुसरं शाश्वत सत्यच नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही तुमचे किंवा तुम्ही आपले आपले एवढंच म्हणणारी लोक आहे. एकदा तुमच्याकडचा माल संपू द्या, ना पाहुणे तुमचे, ना रावळे तुमचे बाबा, ना तुमच्या घरातली माणसं सुद्धा तुमची. सब पैसे के भाई, आपणा साथी नाही कोई. बास एवढं वास्तव लक्षात ठेवा. फक्त जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणारे दोनच नाते, पहिलं तर आईचं आणि दुसरं तर बापाचं आहे. या करे परिवारानं फक्त एक गोष्ट आठवावी की आपल्या आईनं आपल्यावरती किती जीव लावलाय बाबा. आईसारखं प्रेम तर निस्वार्थ मी म्हणतो. जगाच्या आईसी कळवळ्याची जाती करी म्हणली आई. 9 महिने पोटात वाढवलाय तुला, बिल दे म्हणली. म्हणली आई? नाही म्हणली. अरे दूध पाजलंय तुला, पोटाची खळगी भरायची तुला जमत नव्हती, तेव्हा तुझ्या माग माग फिरले, तुला माझ्या हातानं घास भरवला, काढ 500 रुपये. म्हणली आई? 500 काही 100 नाही, 1 रुपया सुद्धा तुमच्या आईनं कधी तुमच्याकडून घेतला नाही. किती निस्वार्थ प्रेम आहे. पण आज समाजाची भीषण परिस्थिती, आज त्या आईबापाच्या प्रेमाला आपण फाटा देतो. काल परवा आलेल्या एका पोरीसाठी स्वतःच्या आईबापाला उलटं सुलटं बोलणारी पिढी आहे आताची बाबा. खरंच पिढी आहे. आमच्या त्या कुंजीरवाडीचा एक मित्र आहे उरोळी साईडचा, त्यानं ते लव्ह मॅरेज केलं ताई. लव्ह मॅरेज करून त्याची बायको आली जवळजवळ 4च महिन्यामध्ये स्वतःच्या आईबापापासून वेगळं घेऊन राहायला लागला. फक्त का तर बायकोचं आई बरोबर पटत नाही, बायकोचं बापा बरोबर पटत नाही म्हणून व्हायला राहता. अरे नालायक माणसा, तुझ्या आईबापानं तुला किती वर्ष पोसला याचा तर विचार करायचा थोडाफार. 4 महिन्याच्या पोरीसाठी जर तू इतके वर्षाचं प्रेम जर ते तोडत असतील तर कदाचित मी म्हणतो तू इथं महाराष्ट्रात राहायच्या लायकीचाच नाही राह. तुझी सुनता करून तुला पाकिस्तानला पाठवलं पाहिजे बाबा. हे भीषण वास्तव आहे. इथं बसलेली बहुतांशी मंडळी स्वतःच्या बापाबरोबर सुद्धा बोलत नाही महाराज. आहेत नाही असं नाही, हे वास्तव आहे. आज स्वतःच्या बापाबरोबर पोराला बोलायची लाज वाटते. हे भीषण परिस्थिती झाली. अरे तुम्ही प्रेम तर आठवा, किती निस्वार्थ प्रेम आहे. कधी अपेक्षा केली कशाची? 1 रुपयाची अपेक्षा नाही, 2 रुपयाची अपेक्षा आहे. आम्ही आळंदीला शिकायला होतो महाराज, घाटावर 2 भिकारी होते. हे म्हातारा आणि एक म्हातारी आहे. आणि त्या म्हातारीला फक्त विचारावं, आजे लेकरं बाळा नाही का तुला, इथं का बसली? ती म्हणली मग 2 आहेत महाराज. कुठली आहे तू? तिने परभणीचं नाव सांगा. परभणीची? बरोबर. मग लेकरं बाळा नाही? म्हणली आहेत महाराज आहेत. हा मग इकडं काय करते? बापानं सांगावं, राव द्या महाराज मी सांगतो. थोरला घेऊन आलता माऊलीच्या दर्शनाला, आणि माऊलीच्या दर्शनाला एकादशीच्या रांगत लावलं. म्हणला देवाला पेड व्हायला लागतात, पेड आणायला गेलाय. आज 4.5 वर्ष झाली परतलाच नाही. तेवढ्यात बायकोनं नवऱ्याला दाबावत. गप्पा म्हणली तुम्ही, काय बी म्हणता तुम्ही. 4 वर्ष का 4.5 वर्ष? आता 1 महिना बी नसन झाला. आईचं प्रेम बघा बरं का. 4.5 वर्ष झालं पोरग टाकून गेले. अगं येणार नाही तो परत. आता कशाचा येतो? तुम्ही गप्पाव. माया दाद्या विश्वास आहे म्हणली, एक ना एक दिवस असा आहे निदान मी मेल्यावरती मा तोंड पाहिला तरी मा दाद्या येईल. किती प्रेम आहे, किती प्रेम आहे माय. आणि आज त्या आईच्या प्रेमाला जर कलाटणी देत असेल तर गड्या हो, खरंच सांगू का, तुम्ही माणूस म्हणून घ्यायच्या सुद्धा लायकीचे नाही. श्वानांना प्रेम कळतं, जनावरांना आईचं प्रेम कळतं, बापाचं प्रेम कळतं. माणसाला कळायला नको? कळलं पाहिजे बाबा. जिवंत आहे तोवर तर आई प्रेम करते ताई, पण मेल्याच्या नंतर सुद्धा प्रेम आहे. या दिवे घाटातला प्रसंग आहे तो खरा का खोटा मला माहीत नाही महाराज, पण खरंच वास्तव सांगून जातो की आई लेकरावरती ना आपल्या कुटुंबावरती किती प्रेम करते. रात्रीच्या 1च्या सुमारात घाटातून घाट उतरणारी गाडी समोरच्या ट्रकचा उजेड आला. तोल गेल्याच्या नंतर गाडी घाटातून खाली जावी, 2-4 पलट्या घेतल्या, गाडीचा चेंदामेंदा झाला. ताई रक्ताच्या धारा व्हायला लागल्या गाडीतून. कसा बसा शेजारचा दरवाजा तोडला आणि एक आईनं 30-40 वर्षाची माता माऊली त्या गाडीतून उतरली, माझ्या मते 35 वर्षाची. आणि तिनं उतरत यावं आणि उतरून रक्तबंबाळ अवस्थेमध्ये घाट चढावा आणि रात्रीच्या 1:30 वाजता गाडीला हात करायला सुरुवात करावी. घाटामध्ये रात्रीच्या 1:30 वाजता एक 30-35 वर्षाची स्त्री बाबा रक्तबंबाळ अवस्थेत गाड्यांना हात करते. भूताटकेचा प्रकार म्हणून लोक गाड्या सुद्धा थांबिना. पण तिच्या अंतकरणातली तळमळ होती, गाडीत माझं लेकरू अडकलंय, गाडीत माझा नवरा अडकलाय, फक्त तेवढं बाहेर निघलं पाहिजे. तिनं धावत पळत धाव घ्यावी पण कुणी गाडी थांबवत नाही. शेवटचा प्रकार म्हणून जीवाची पर्वा केली नाही, त्या रस्त्यावरती आडवी झोपली. निदान मला झोपलेलं पाहून तरी गाडी थांब. बरं 10 वेगानं ट्रक यावा, किन्नरनं पाहावं समोर मालक कुणीतरी झोपलंय, गाडी थांबवावी
आणि खाली उतरून पाहावं तर बाबा एक आईनं 30-35 वर्षाची स्त्री रक्ताबंबाळ अवस्थेत. आई काय झालं दादा? घाट उतरता उतरता गाडी खाली गेली, माझं लेकरू अडकलं, गाडी माझा नवरा अडकलाय हो, फक्त काढायला मदत करा, याच्या पलीकडं दुसरं काय म्हणणं नाही माझं. किन्नरनं डोकून पाहिलं, आई घालच्या तगड्याला गाडी अडकलेली, चिंबलेली गाडी. धावत पळत ड्रायव्हरनं पाठीमागून आलेल्या 2-4 गाड्यातल्या माणसांना खाली उतरावं आणि खाली उतरून ड्रायव्हर साईडचा दरवाजा तोडून काढावा, तर समोरच्या स्टेअरिंगवरती डोकं आपटून बायकोच्या नवऱ्याचा तिथंच जागेवरती मृत्यू, रक्ताच्या थारोळ्यात नवरा पडलाय. पण सहज शेजारच्या शीटवरती कोणीतरी लेकराचा रडण्याचा आवाज येतोय, ते काढण्यासाठी म्हणून पलीकडच्या कडेला गेले आहे आणि पलीकडचा दरवाजा तसा तोडला, ते लेकरू अलगदपणे बाहेर काढलं आणि कुणीतरी त्या लेकराला आवळून झोपलेलं आहे. ते पाहिलं तर त्याचा सुद्धा समोरच्या बोनेटवरती डोकं आपटून मृत्यू झालाय. ते पार्थिव एका स्त्रीचं आहे, ते बाहेर काढलं आणि काढल्याच्या नंतर अंधारात चेहरा दिसत नाही, मोबाईलची टॉर्च चमकवली. किन्नरनं जसं डोंगावरती तोंडावरती बाबा फ्लॅश दाबला, त्याच्या लक्षात आलं, म्हणला मालक मगाशी 1:30 वाजता तर हीच बाई आपल्याला हात करायला आली होती. मग ही जर इथं मरून पडली तर 1:30 वाजता आपल्याला हात करायला आलेली कोण होती? ती दुसरी तिसरी कोण नव्हती, ताई एका लेकराची आई होती. जागेवरती मरून पडले, पण मेल्याच्या नंतर सुद्धा आपलं लेकरून आपला नवरा वाचावं ही जिच्या अंतकरणात तळमळ असते ना महाराज, ही आईसी कळवळ्याची जाती. मातेची याची मातेची याची अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, देव विसरे आपला जवळ सीना गेला. हे अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, देव विसरे आपला, देव विसरे लेकरावरती एवढं प्रेम आहे की स्वतःच्या शरीराची पर्वा नाही मावा. देह विसरे आपला, जवळी घेता न गेला. काय प्रेम करावं? एवढे उपकार त्या माईच्या आपल्यावरती किती माहितीये का? आई ग थोर तुझे उपकार, हो 9 महिने 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देवोनी, देवोनी जीवनाला कार. हे आई थोर तुझे उपकार. एक बोलू का माता माऊल्या, तुमच्याशिवाय आमच्या जीवाला काडी मात्र किंमत नाही आहे. खरंच काडी मात्र किंमत नाही दादा. या आहेत म्हणून आपला प्रपंच शाबू तेव्हा. खरं सांगू का, आमच्या कातड्याचं जोडं विणून ताई तुमच्या पायात घातलं तरी आमचे उपकार तुमच्या आमच्यावरचे उपकार फिटणार नाही. तुम्ही बघा ना, इथं बसलेल्या गड्याला बाईशिवाय किंमतच नाही महाराज. आणि आपली जात फार आईत खाऊ आहे हो, फार आईत खाऊ जाते. सगळी काळजी पाहणारी ही बाई. बाबा किती आईत खाऊ माहितीये का? एक सांगा, सकाळी उठल्या उठल्या आंघोळीला जाताना स्वतःचे अंडरवेअर आणि टावेल तरी आपण घेतो का? आपण घेताय? लबाड बोलत नाही. आंघोळीला पाणी सुद्धा काढून द्यायची कामं ताई तुम्ही करावी. लेकरांना टावेल द्या, चड्डी नेऊन द्या, सगळं नेऊन द्या. ते झाल्याच्या नंतर पोटाची खळगी भरायला दिवसभर स्वयंपाक बी तुम्हीच करावा ना. बरं ते झाल्याच्या नंतर ताई आम्ही एवढी आयत खाऊ की आम्ही स्वतःचं ताट सुद्धा आमच्या हातानं वाढून घेत नाही, ते तुम्हीच आणून देता हो. किती उपकार आहे दादा. सकाळी उठल्यापासून तर बाबा झोपेपर्यंत दिसत नाही, पण या माऊलीचे फार उपकार आहे. किती अजून सांगू, ताट सुद्धा घेत नाही. बरं मी ताट घेतलं म्हणतो बाबा. ताट घेतल्याच्या नंतर बाबा पाण्याचा तांब्या तरी आपला आपण घेतोय का? ए पाणी, बाईनं मागचा पुढचा विचार करायचा नाही, पाण्याचा तांब्या आणून द्यायचा. एवढे उपकार. बरं ते झालं. दुपारचं जेवण आहे, तिथून रानात गेले, दिवसभर रानात काम केलं ताई. संध्याकाळी घरी आले. ह्याच्या पोटाच्या खळगीची काळजी कुणाला आहे? तुम्हाला आहे. तुम्ही स्वयंपाक बनवायचा. बरं संध्याकाळचं सुद्धा जेवण कधी स्वतःच्या हाताने. मी म्हणतो जेवण झालं, सगळं झालं दादा, निदान आता झोपायची वेळ आली. झोपायच्या वेळेला स्वतःचा हातरून तरी आपण टाकतो का? अय गडी
करेवाडीचं गडी. माझ्या सकट मला तर वाटत नाही इथं बसलेला एकही माणूस, मी म्हणतो हातरून एखादा टाकीन तरी बाबा. सकाळी उठल्याच्या नंतर स्वतःच्या हातुरणाच्या घड्या तरी आपण घालतो का हो बाबा? पाणी निसायला देऊ, मी आंघोळीला पाणी देण्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंतची काळजी आपल्याला कधी जाणवलं नाही महाराज. पण आज तुम्ही एकदा एक गोष्टीचा विचार करून पहा, या माता माऊल्या आपल्यासाठी किती खस्ता खातात. बरं मी म्हणतो नुसत्या आपल्यासाठी नाही, त्यांच्या मागं एवढी एवढीच लेकरू बी आहे ना. बरं त्याला काय पोटाची खळगी भरायची अक्कल आहे का? माय त्याच्या मागं एक चिवचा, एक काऊचा, एक माऊचा म्हणून घास भरवाय तुम्हीच पळताय. बरं ते एका जागी बसून खात बी नाही ना, त्याच्या मागं पळावं लागतंय. दाद्या थांब धर म्हणे, एक चिवचा, एक तुझ्या बापाचा, एक तुझ्या आईचा म्हणून घास भरवलाय. किती उपकार आहे तुमचे. हा एवढ्या उपकारातून काय काय किती गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं आमच्यावर ऋण. आम्ही तुमची लेकरे, तुमचे उपकार कसे विसरू. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे, तुमच्या पायात घालावा. हे तिकडचं आहे पण इथं बी लागू होते बाबा. आई कातड्याचा जोडा विणून पायात घातला तरी खरं सांगू फार उपकार आहेत तुमचे. आज आमच्या प्रयागाबाईनं जे उपकार त्या परिवारावरती केले ना, कदाचित तेवढी तीव्रता दुःखाची आम्हाला नाही माय, पण खरी दुःखाची तीव्रता त्यांच्या पाठीमागच्या लेकींला तर आहे ना. इथं बसलेल्या सगळ्या मुली मला सांगावं, तुमचं माहेरचं माहेर पण कुठपर्यंत टिकते. जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमची आईन तुमचा बाप जिवंत आहे ताई, तोपर्यंतच माहेर आहे. सासरी नांदायला गेलेली लेक ज्यावेळेस माघारी येते ना, तर आईनं आनंदानं विचारपूस करावी, दिदे दिदे बरं आहे का ग सगळं तिकडं, सासरा कसा आहे, सासू कशी आहे, बाकीची मंडळी, नवरा तर चांगला आहे ना. ज्यावेळेस तुम्ही सांगताना आई माझं सगळं चांगलं आहे ना, त्यावेळेस तिचा ऊर भरून येतो तुमच्या आईचा आणि तुमच्या बापाचा. आता मात्र ते दुःख असं आहे की कदाचित आजी गेल्याच्या नंतर लेकी घरी आल्याच्या नंतर त्या लेकींना आता त्यांच्या आई दिसणार नाही. माय किती आई गरीब घरातल्या असू द्या, तर पाठीमागं लेक जात असताना कधी मोकळ्या हातानं लेकीला लावलंय मी तर पाहिले नाही अशी कोणती आई बाबा. घरातलं कांदो म्हणू नका, घरातलं लसूण म्हणू नका, घरातल्या नाही त्या गोष्टी, भाजीपाला मेथी म्हणू नका, कोथिंबीर म्हणू नका, एखादी गड्डी का व्हायना जेवढं आपल्या जवळ आहे ना तेवढं देईन. आणि घरातून आलेल्या त्या नातवंडाला नाही 10 रुपये खिशात असतील तर दिल्याशिवाय राहते का काय? ते आईचं प्रेम आहे माय, असं कळत नाही. आता त्या कुटुंबाची दुःखाची तीव्रता कशी झाली सांगू का? कशी झाली सांगू? ते एका कवितेप्रमाणे, हो माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. पंखा खाली भरविला मुखी चारा, ओढ रक्ताला लागली लागे काहुर माझाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार, तळपत्या उन्हात कधी रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आमच्या आजीनं तुमच्या करी परिवाराला खरा आकार दिला दादा. नावातच तीर्थाचं नाव आहे व प्रयागाबाई म्हणजे नाव तुम्हाला सोपं वाटलं का दादा? आजीला वेगळा मोक्ष मागायची गरज नाही, ती आपोआप मोक्ष स्थितीला प्राप्त झाली. खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी तुम्ही जमलात बुवा, म्हणून करे परिवाराच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतो. आणि एकदा आजीसाठी बुवा मोठ्या प्रेमानं प्रत्येकानं हातानं टाळी वाजवा आणि मुखानं देवाचं नाव घ्या. विठोबा रखो माई
रंगे रंगे रे श्रीरंगे काय फुलला शरीर जाया ठेवणे करते अभिलाष जपायचा प्रयत्न करा. मायबाप घरामध्ये त्यांच्यासारखं दैवत जगाच्या पाठीवर नाही. कुठं काशी करता बाबा? तुमच्या घरात स्वतः तीर्थ आहे. माय बाप केवळ काशीत येणे न जावे तीर्थ असे घरातल्या आईबापाचा अपमान करतो आणि बाहेर देवदेव करत फिरतो. गड्या तुला नरकात सुद्धा कोणी जागा देणार नाही. जगाचा मालक पाहतोय वरून दादा. एक सांगू, आईबापाचा जर मायेचा हात तुमच्या डोक्यावरती आहे ना तर अख्ख्या जगाच्या पाठीवर तुम्ही कुणापुढं सुद्धा हात पसरायची तुम्हाला वेळ येत नाही. ही मायबापाची ताकद आहे दादा. म्हणून जपायचा प्रयत्न करा. म्हातारेत काय अपेक्षा केली त्यानं तुमच्याकडून? अरे लहान होता, चालता येत नव्हतं, तुझ्या आईने इकडच्या हाताला धरलं आणि बापानं धरलं, असं लुटू लुटू करत तुला चालायला शिकवलं. लडखळणारी पावलं तुझी त्यांनी त्यावेळेस दोन्ही बाजूला धरून सावरली. आता म्हातारपणात बाबा त्यांची पावलं कधीतरी लडखळणारे ना. अपेक्षा काय? इकडच्या हाताला तू धरावं आणि इकडच्या हाताला तुझ्या बायकोनं धरावं आणि लडखळणारी पावलं सांभाळावी. याच्या पलीकडे काय? म्हणून जपा आणि जपत असताना त्यांची सेवा करा. या परिवारानं खऱ्या अर्थानं आजी जोपर्यंत आहे हयात आहे तोपर्यंत सुद्धा सेवा केली आणि आजी गेल्याच्या नंतर सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या आईच्या स्मरणार्थ चांगला मोठा सोहळा व्हावा याच्यासाठी गोड अशा स्वरूपाचं त्यांनी नियोजन केलं. म्हणून तुम्हा समस्त असणाऱ्या करे परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आजीच्या चिरात्म्यास भगवान परमात्म्यानं चिरशांती देऊ एवढीच प्रार्थना करायची. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्यांच्या पाठीमागं असणारा समस्त त्यांचा परिवार आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने हे गोड नियोजन केलं. त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा असेल सुबाना महादेवची, बरोबर आहे, सुबाना महादेवची करे असतील, त्याचबरोबर दुसरा मुलगा मोहन महादेवची करे, त्याचबरोबर त्यांच्या मुली असतील पद्मिनीताई गणपतजी पांढरे, त्याचबरोबर इंदुबाई महादेवजी बनगर. समस्त असणारा हा करी परिवार, पांढरे परिवार, बनगर परिवार व समस्त असणारी या परिसरातील आपतिष्ट नातेवाईक सगळे सोयरे जिव्हाळ्याची माणसं आहेत. सगळेजण आजीला योग्य सद्गती मिळावी ही सद्भावना व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आलात. आज या परिवाराच्या वतीनं मी तुमचा आभार व्यक्त करतो. झालेली सेवा आजीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर अभंगावरती वेडवाकडं विवेचन केलं. वेडवाकडं वाणीचा दोषी बरोबर ते स्वानंद सुखनिवासी सिद्ध सद्गुरू शंकरनाथजी महाराज फोडेले भंडार. धन्याचा तो माल मी तो हा माल भारव आहे. सेवा सादर करत असताना उत्कृष्ट अशी गुणीजनांची साथ आहे बुवा. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला, जरी बदली असलो बुवा तरीसुद्धा ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला आमचे अशोक महाराज असतील टकले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांनी गोड अशी साथ आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील दुसरे नामवंत गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे महादेव महाराज आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. समस्त असणारं आपलं हे पंचकृषीतलं भजनी मंडळ, चोपदार असतील, विनेकरी असतील, खऱ्या अर्थानं ज्यांनी शूटिंगची साथ केली ते राजमुद्रा यूट्यूब चॅनलचे सर्व दादा, तुम्हालाही धन्यवाद देतो. गोड तुम्ही साथ केली. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताई साऊंड सिस्टीम आहे, याच्याशिवाय काही चालत नाही. आणि खरं सांगू का, मी कायम सांगतो, गाडी लाखाची ड्रायव्हर पेताड चालत नाही दादा. गाडी लाखाची म्हणल्यावर ड्रायव्हर सुद्धा एक नंबर लागतो. काही काहींच्या लबाड बोलत नाही, भल्या मोठ्या गाड्या आहेत त्या, भल्या मोठ्या, पण ड्रायव्हर चांगलं नाही, ड्रायव्हर पेताड आहेत. ड्रायव्हर गाडी चालवायला लागल्या की त्याची गाडी इकडून शिट्ट्या मारीन, कुई तिकडून शिट्ट्या मारीन. पण दादा तुझी गाडी बारीक आहे, पण बारीक असून सुद्धा ड्रायव्हर एक नंबर आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. समस्त विनेकरी टाळकरी सगळे मंडळी आणि महाराष्ट्रातील एक मृदुंग क्षेत्रातील कोहिनूर हिराजांना म्हणायला काय हरकत नाही. जिवलग असणारे प्राणप्रिय मित्र आमचे मारुती महाराज, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. अरे हाय जेवाया, निदान टाळ्या तरी वाजवा बा त्या तरी फुकटच्याच आहे तुम्हाला. गडी आता वैतागलेली, तुमचे 10-15 मिनटं जास्त गेले, म्हणून तुमची खऱ्या अर्थानं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. ताई
जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो, ही लहान लहान लेकरं बसलीत ना तुमच्या पुढं, ही लहान लहान लेकरं, माझी फक्त एक तुम्हाला कळकळीची विनंती, भाऊ म्हणून ऐकता, खऱ्या अर्थानं कीर्तनकार म्हणून ऐका, या लहान लेकरांच्या हातात फक्त ताई मोबाईल देऊ नका. पासून आपल्या धर्माची, आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या अंगाखांद्यावरती, ते जपायचा प्रयत्न करा आणि यांचं उज्ज्वल भविष्यासाठी यांच्या हातात मोबाईल देऊ नका. पुरंदरची ती आडाची वाडी म्हणून एक गाव आहे बाबा, त्या गावामध्ये एक उपक्रम राबवलेला आहे ताई. संध्याकाळच्या वेळेला 6 वाजता गावात सायरन वाजतो, सायरन वाजला गावातली सगळी लेकरं गावच्या स्मशानभूमीत एकत्र येऊन अभ्यासाला बसतात. आणि बाबा तेच तर भविष्य. संध्याकाळच्या वेळेला आपल्या लेकरांनी मोबाईल बघण्यापेक्षा अभ्यास केलेला किंवा शूरांचे चरित्र ऐकले, शंभू राजा शिव छत्रपती ऐकला तर निश्चित स्वरूपामध्ये पुढची पिढी चांगली होईल. म्हणून कळकळीची विनंती करतो, 2 ठोके टाका, रडू द्या, रडल्याच्या नंतर सुद्धा काही होत नाही. माय लेकरं आरडतील, घशाला कुरड पडतील, गप बसतील, पण मोबाईल देऊ नका. इथं बसलेले मंडळी, आज खऱ्या अर्थानं आमच्या प्रयागाबाई आजीचं वर्ष श्राद्ध आहे. जाता जाता तुम्ही माझ्या कीर्तनातून एवढंच घेऊन जा, महाराज आजपासून घरी गेल्याच्या नंतर तुम्ही सांगितलंय तसं आम्ही आमच्या लेकरांच्या हातात मोबाईल देणार. तू बुंबलून मेला तरी आम्ही तुझं ऐकणार नाहीच म्हणते ती. भले भले, तुमचा चांगला आशीर्वाद आहे. करेवाडीची मंडळी, तुमच्या भल्यासाठी सांगतो, याच्यात माया बापाचं काहीच जाणार नाही. मी सांगन पाकिट घेऊन निघून जाईन, पण उज्ज्वल भविष्य तुमच्या लेकरांचं तुमच्या हातात आहे. लवकर मुलांना चष्मे लागले आहे याचं कारण ते का दिदीने घेतलाच मोबाईल, काही उपयोग होऊ शकत नाही. पण सांगायचं माझं काम आहे म्हणून एक गोष्ट बोलतो, लेकरांना मोबाईलपासून लांब ठेवा, आपल्या मुलांना संस्कार द्या, चांगलं वळण लावा, चांगला आहार खा, चांगली निद्रा घ्या, योग्य अशा पद्धतीचं वळण लावा, धर्म टिकवा, संस्कृती टिकवा. ही झालेली सेवा आजीच्या चरणी समर्पित करतो. घरातली मंडळी सगळे फोटोपशी या, शेवट पुष्पवृष्टी होईल, आरती होईल आणि सेवेचा समारोप होईल. आजीच्या चरणी समर्पित करून समस्त मंडळींना आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. तुम्ही जमलेला प्रत्येक श्रोतृवर्ग प्रत्येकाच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.